श्री स्वामी समर्थ. दिनांक 11 मार्च रोजी शीतलाष्टमी आहे. प्रामुख्याने ज्या लोकांना त्वचेच्या संबंधी रोग विकार त्रास देत आहेत, अनेक दिवस झाले औषध उपचार घेत आहात, परंतु आपल्याला त्याचा काही फरक पडत नसेल, तर शीतला माता आपल्यावर भरपूर कृपादृष्टी राखवेल. तसेच ज्या लोकांना अति उष्णतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी पण विशेष उपासना आहे, कारण अर्थातच शीतला माता देवीच्या नावातच अत्यंत शीतलता आहे. तर आपण काय करायचं आहे, 11 तारखेला सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे. आपल्या देवांची पूजा करून देवांपुढे बसून ओम शीतला देव्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच देवीला थंड पदार्थांचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण तांदळाची खीर करायची आहे. ती थंड करूनच त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जवळ जर आपल्या गाय असेल तर गायला ती खीर आपण खायला द्यायची आहे. आपल्याजवळ जर शीतला मातेचे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन थंड पाणी देवीला अर्पण करून देवीला खिरेचा नैवेद्य दाखवून तिची मनोभावाने प्रार्थना करायची आहे. आपल्या त्वचेच्या संबंधीचे काही रोग विकार असतील ते लवकरात लवकर कमी होतील आणि आपल्या शरीरातील अत्यंत उष्णतेचे प्रमाण कमी होऊन शरीरामध्ये थंडपणा जाणवेल, शीतलता जाणवेल. श्री स्वामी समर्थ.